सर्वांना नमस्कार. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इतिवृत्तलेखन सभा क्रमांक 11 माहे एप्रिल 2026. एप्रिल महिन्याच्या सभेमध्ये कोणकोणते ठराव असावेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 11 दिनांक, वार, वेळ, ठिकाण लिहिणार आहात. यानंतर अनुक्रमांक, सदस्याचे नाव, पद, स्वाक्षरी लिहून खाली आपण सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअंती कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2 मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढाव्याबाबत. ठराव क्रमांक, मागील महिन्यात झालेल्या ठरावाच्या कार्यवाहीबाबत चर्चा केली असता शी बॉक्स विषयी बॅनर लावण्यात आला. सखी सावित्री अधिक बळकट व सक्षम बनवण्यासाठी चर्चा करून उपाययोजना आखण्यात आल्या. महिला तक्रार निवारण समितीचा बॅनर प्रथमदर्शनी लावण्यात आल्याने सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3 शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत चर्चा करताना शाळेतील विद्यार्थी बसने, खाजगी वाहनाने ये जा करत असतील तर शासन निर्णयाप्रमाणे कामे पार पाडावीत असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेतील सर्व विद्यार्थी पायी ये जा करतात, कोणताही विद्यार्थी बसने, खाजगी वाहतुकीने ये जा करत नाही, तसेच शाळेतील एक शिक्षक दररोज सर्व विद्यार्थी घरी जाईपर्यंत शाळेत थांबतात असे सांगितले असता सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. विषय क्रमांक 4 विषय क्रमांक 4 शाळेला शैक्षणिक भौतिक गरजांची पूर्तता करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी संगणक, टॅब, इयत्तानिहाय अभ्यासक्रम सॉफ्टवेअर तर भौतिक गरजेसाठी संरक्षक भिंत, शौचालयात वाहते पाणी इत्यादी यांची गरज असल्याचे सचिव श्री सौ यांनी सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या सभेत विषय घेण्यात यावा व माजी विद्यार्थी संघाकडून तसेच ग्रामपंचायतीकडून पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5 CCTV फुटेज तपासणी करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबत चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे CCTV फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही. तसेच यापूर्वीच्या रजिस्टरमधील नोंदी तपासण्यात आल्या असता त्या आठवड्यातून 3 वेळा नियमित व वस्तुनिष्ठ करण्यात आल्या असल्याच्या सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6 शाळेची वेळ बदलली असल्याबाबत. ठराव क्रमांक, मित्रांनो हा विषय आपण मार्च महिन्याच्या सभेमध्ये घ्यायचा आहे. दरवर्षीप्रमाणे उष्णतेमुळे मार्च महिन्यात शाळा सकाळ सत्रात भरवण्यात यावी याबाबतच्या परिपत्रकाचे वाचन केले असता चर्चा होऊन जिल्हा परिषद परिपत्रकाप्रमाणे शाळा सकाळी या वेळेत घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील मार्च महिन्यात तक्रार पेटीतील तक्रारी, केलेली चौकशी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली असता मागील माहात कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती असे सभेला सांगितले. त्यानंतर शाळेतील तक्रारपेटी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रारपेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने
शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विषय क्रमांक 8, विद्यार्थी सुरक्षा दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत ठराव क्रमांक 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार असून नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यापासून सुरू होत असल्याने शाळेत इयत्ता पहिलीला नवीन विद्यार्थी दाखल होतात. तसेच इतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय परिसरातील धोकादायक इमारती, वाळलेली झुडपे तसेच शालेय परिसरात पावसाळ्यात साठणारे पाणी वाहून जाण्यासाठी चर काढणे, अपुरी प्रकाश व्यवस्था असलेल्या खोलीत प्रकाश व्यवस्था करणे, वायर तपासणी, स्विच तपासणी इत्यादी विषयावर चर्चा केली असता चर्चेअंती सुट्टीपूर्वी शक्य असतील तेवढी कामे करण्याचे व राहिलेली कामे शाळा सुरू होण्यापूर्वी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9, प्रथमोपचार व आरोग्य सुविधाबाबत ठराव क्रमांक. सध्या अतिउष्णतेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो यावर चर्चा केली असता चर्चेअंती विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून ORS पावडर व इतर औषधे मागून घ्यावीत असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 10, उन्हाळी सुट्टीबाबत ठराव क्रमांक. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी दिनांक ते अखेर असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन या कालावधीत विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे चालू ठेवावेत. शाळा सुरू होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर सर्व शिक्षकांनी तसेच पालकांनी शाळेत स्वच्छतेसाठी एकत्रित येऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छता करावी. तसेच पालक व सर्व समिती सदस्य यांनी सुट्टीच्या दिवसात शाळेकडे लक्ष ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 11, सुट्टी कालावधीत शाळेतील परसबागेला पाणी पुरवठा करण्याबाबत ठराव क्रमांक. शाळेतील परसबाग विद्यार्थी व शिक्षक यांनी खूप चांगल्या प्रकारे तयार केली आहे. उन्हाळ्यात सुट्टीमुळे विद्यार्थी शाळेत नसतील आणि परसबागेला पाणी देणे गरजेचे असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे शिपाई किंवा इतर एखादा रोजगारावर व्यक्ती आठवड्यातून किमान एकदा शाळेच्या परसबागेस पाणी देण्यासाठी नेमणूक करावी असे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 12, ऐनवेळेचा विषय. ऐनवेळेचा विषय कोणताही नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या शिक्षक बांधवांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.